श्रीराम समर्थ। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिं प्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समाज चौथा अध्याय तिसरा। शरणागतांच्या अनर्था टाळण्या सद्गुरु तू एक समर्था। अनन्य भक्ताच्या भावार्था परमार्थ रूपे तू पुरविसे श्रीराम। सद्गुरु तुमचे जुने ठेवणे सच्शिष्या मिळे पूर्णपणे। त्याने हे दिल्या शिष्या कारणे जुनावे हे जुनायसेची श्रीराम। तुझे संगतीचा बडिवार काय जाणे मी पामर। निष्ठावंत श्रद्धाळू जे शिष्यवर संगती सुख त्यासी कळे श्रीराम। तुमचा प्रबोध रूपी ज्ञानदीप उजळल्या तम न ये समीप। श्रद्धावंत आहे आपोआप अश्रद्धाचे पाप उफाळे परी श्रीराम। सद्गुरु समर्थ आहेत गुरु रामानंद हरिले करू हे अतिमतिमंद। तव चरित्राचा घेत असे छंद पुरवी त्या प्रतिबंध येऊन देई श्रीराम। वराड प्रांती किन्होळा ग्रामी गंगा तीरे सद्गुरु स्वामी। चातुर्मास चालविला नेमी श्री गुरु आज्ञानुसारे श्रीराम। रामानंद सद्गुरुवर नित्यनेमाखती सुंदर। आकर्षिले लोक सर्वत्र रामनामी रंगविले श्रीराम। नास्तिका लाविला देवलळा भक्ती भाव दिला प्रेमळा। वृद्ध तरुण नर नारी बाळा नाम चाळा लाविला श्रीराम। तपश्चर्या अति तीव्रतर अन्नदाने तृप्त सर्वत्र। नामघोषाने पाप दूर दवडले श्रीगुरूंनी सर्वांचे श्रीराम। हे वर्णनगत समासी ऐकिले भक्तिभावेसी। आता पुढील चरित्रासी अवधान द्यावे विनंती ही श्रीराम। काही लोक श्रद्धे प्रेमे निघाले होते समागमे। श्रीगुरूंसह यथानुक्रमे श्रीरामेश्वरी पोहोचले श्रीराम। रामेश्वर यात्रा सांग झाली सर्व मंडळी तेथून निघाली। पुढे रामानंदे आज्ञा दिधली तुम्ही आपले गजावे गृही श्रीराम। आता आम्ही 8 महिने करू इकडील तीर्थाटने। कळवीत जाऊ पत्राने आमचा कुशल समाचार श्रीराम। मंडळी वारंवार करीती नमने प्रेमाशून्य भरली नयने। म्हणती महाराज पुन्हा 4 महिने चातुर्मास किन्होळी करावा श्रीराम। हृदयी स्मरोनी गुरु आज्ञा महाराज फिरती तीर्थाटना। जेथे जाती तेथे त्यांना प्रेम भावे जन आदरीती श्रीराम। गुरुपौर्णिमा गोंदावल्याला नासनवमी मंगरुळाला। श्रीरामनवमी जालन्याला करीती श्रीगुरु प्रतिवर्षी श्रीराम। श्रीगुरूंचे पत्र किन्होळी गेले नाशिकाहून लिहिलेले। की नाशिकास चातुर्मास यावेळी करावे मानसी वाटते श्रीराम। पत्र वाचले सर्वांनी विचार निश्चित केला ते दिनी। चातुर्मास येथेच भावा म्हणून महाराजास आणावे श्रीराम। महाराजास गेले आणावयास विनवणी करती रात्रंदिवस। पुन्हा चातुर्मास किन्होळ्यास भावा म्हणती दीनवदने श्रीराम। गुरुरायास दया आली दीनजनांची ती माऊली। किन्होळा ग्रामी प्रवेशली सन्माने नेती वाद्य गजरे श्रीराम। दर्शनाची झाली दाटी एक भिडती एका पाठी। रीघ ना मिळे शेवटी कष्टे दर्शन होतसे श्रीराम। पाहिली सुवेळ सुमुहूर्त पुन्हा चातुर्मास सुरू होत। गतवर्षाप्रमाणे चालत नित्यक्रम नित्यनियम श्रीराम। बापूराव कुलकर्णी किन्होळेकर रावसाहेब ब्रह्मपुरीकर आर्जवे विनविती श्री गुरुवर अनुग्रह प्रसाद आम्हा वावा श्रीराम। माझा अनुग्रह घेणे कठीण दिल्या नियमांचे जो करी पालन। त्यानेच अनुग्रह घ्यावा जाणा नियम सांगतो ऐका ते श्रीराम। परस्त्री असावी माते समान ते रामाळा जप नित्य नियमान। एकादशी व्रताचरून राम सर्वाभूती जाणावा श्रीराम। नियम पालनाचे आश्वासन दिले तेव्हा सद्गुरूंनी अनुग्रहिले। आणखीही अनुग्रह घेतले कित्येक पाटील मंडळींनी श्रीराम। बापूरावास एक बहीण होती सईबाई नामे करुण। वाटे अक्का वेणू समान सात्विक प्रेमळ भाविक जी श्रीराम। पूर्वपातकाचा ठेवा ती झाली बालविधवा। परिविचारे शुद्ध भावा म्हणे संन्यस्त वृत्तीने राहीन श्रीराम। आचारे राहे शुद्ध सात्विक म्हणे यानेच जन्म सार्थक। रामोपासनेचा लळा देख होता मनापासुनी श्रीराम।
बापूरामाने अनुग्रह घेतला हे कळले सईबाईला. मनी म्हणते या दीन दुबळेला, श्री गुरु अनुग्रह देतील का श्रीराम. बापूराव बंधू लागून सई विनवी कर जोडून, दादा घट्ट धरुणी श्री गुरुचरण विनवा सई पदरी घ्या श्रीराम. बापूराव गेले आश्रमाला घट्ट धरिती गुरुचरणाला, म्हणे अभय असावे दासाला विनंती एवढी ऐकावी श्रीराम. माझी भगिनी नामे सई बाल विधवा से दुर्दैवी, मम गृहीच कष्ट करुणी राही आकांत तिने मांडला श्रीराम. तिची विनंती आहे ऐसी, श्री गुरूंनी अनुग्रहावे नजसी, पदरी घ्यावी दीनदासी दीन उद्धारण ब्रीद श्री गुरूंचे श्रीराम. महाराज ती अति सात्विक आणि आहे शुद्ध भाविक, रामनामाचा लळा आहे अत्यंतिक आहे फार काय सांगू श्रीराम. पुढे पाहू ऐसे बदती, काय सद्गुरु इच्छा असेल ती, 13,000 जप करण्यास सांगती, केल्या विण झोपू नये श्रीराम. सद्गुरु वचन केले निवेदन, आला तिचे मनी भरोसा पूर्ण, म्हणे काही दिवसान सद्गुरु महाराज मज अनुग्रहिती श्रीराम. काही दिवसांनी विचारिती, सई जप करते का नाही ती, जशी आणावे आश्रमावरती बापूराव आणण्या निघाले श्रीराम. सई चाला भाग्योदय अनुग्रहार्थ रडे धाय धाय, म्हणे तूच माझा बाप माय तू गाय वत्समी तुझे श्रीराम. सात्विक भूमिका हे म्हणती, सद्गुरु तिजला अनुग्रह देती, साधन नियम कठीण सांगती, धन्य सईबाई आचरतसे श्रीराम. त्यात स्नान धरावे मौन दुग्धाहारावर राहून, बसल्यानेच निद्रा करून 13,000 जप नित्याचा श्रीराम. चातुर्मासे या नियमाने वागावे शुद्ध निश्चयाने, राम नामावेण मुखाने काही उच्चार न करावा श्रीराम. सईबाई मनी अति आनंदे नियम पाळीन म्हणे नित्यानंदे, सद्गुरु राये आनंद कंदे वेळोवेळी मज रक्षावे श्रीराम. सईने आपली देवघर खोली राम नामाने रंगीत केली, तेथेच बैसोनी सर्व काली जपधारणा करीतसे श्रीराम. गतवर्षाप्रमाणे समाप्ती उत्सव करणे म्हणून जमला जमाव, धनधान्याची जमवा जमव करीती सर्व एकचित्ते श्रीराम. समाप्तीचा दिन उगवला भजन दिंड्यांचा मेळा जमला, गतवर्षी परी सद्विगुणित सोहळा झाला अन्नदानासह श्रीराम. श्री सद्गुरु स्वहस्ते सर्वाला सन्मानिले देऊनी श्रीफळाला, कित्येका दिले वस्त्र प्रावरणाला ब्राह्मणा दिदली दक्षिणा श्रीराम. नंतर काशी यात्रेत जाण्याचा बेत ठरला महाराजांचा, समागमेही काही जणांचा जाण्याचा निश्चय झाला श्रीराम. पुढील प्रसंगाती सुरस ऐकोनी वाढेल भक्तिरस, श्री गुरूंनी उद्धरिले पशुस मग तुम्हा काय न उद्धरती श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे पैनगंगा तीरे द्वितीय चातुर्मास सईबाई अनुग्रह वर्णनानां तृतीयाध्यायांतर्गत चतुर्थ समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास 5वा अध्याय 3. करिता सद्गुरु चरणवंदन ते घालिती बोधा प्रबोधांजन, पडे दृष्टीस निज निधान दरिद्री जीव श्रीमंत होती. श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जरी चरी वनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरु मायेले कुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम.